आपण सेरेब्रमची मॉर्फॉलॉजी पूर्ण केली. तुम्हाला मी मॉडेलिंग दाखवलं. आता या सेरेब्रमचे जे विविध लोब्स आहेत त्याच्या काही फंक्शनल एरियाज आहेत त्याच्याकडे आपल्याला जायचं. सेपरेट छोटंसं युनिट आहे आपल्या टेक्स्टबुकमध्ये, फंक्शनल एरियाज ऑफ सेरेब्रम. बरोबर, यावरही अनेक MCQ आपल्याला तयार करता येतात, तर ते आपण पाहूया. ओके, नाउ जस्ट you have learned the cerebrum shows 4 lobes. First, frontal lobe. Second, parietal lobe, or you can say B. Third, temporal lobe. And fourth, occipital lobe. These 4 lobes are present in the cerebrum, total cerebrum, due to presence of 3 cells. Each one has their own identity, their area with their function. So first we'll start with first parietal lobe. This first lobe, frontal lobe. Frontal lobe. Now this frontal lobe possesses 4 different areas: motor area, premotor area, association area, and Broca's area. All of them we'll study one by one. First, motor area. This motor area present here in the frontal lobe brings about voluntary movement of muscle or control voluntary movements of muscles. म्हणजे ज्या काही आपल्या शारीरिक हालचाली आहेत आणि त्या शारीरिक हालचाली शक्यतो मोस्टली 99% ह्या स्केलेटल मसलमुळे घडतात. अटॅच टू बोन्स, मसल्स अटॅच टू बोन्स. तर त्या ज्या स्केलेटल मुवमेंट्स आहेत म्हणजे त्या स्केलेटल मसलच्या मुवमेंट ज्या आहेत त्याला आपण व्हॉलंटरी मुवमेंट म्हणतो. त्या व्हॉलंटरी मुवमेंट कंट्रोल करायचं काम हे जी मोटार एरिया आहे फ्रंटल लोबमध्ये प्रेझेंट असलेली ती करते. फिगरमध्ये आपण दाखवलेलं आहे. आणि लक्षात ठेवा ही फिगर टेक्स्टबुकमध्ये दिलेली नाही. रेफरन्स नीट घ्यायचा, कोणत्या एरिया कुठं प्रेझेंट आहे ती फिगर नीट लक्षात ठेवायची. सो फर्स्ट मोटार एरिया. सेकंड आहे फर्स्ट मोटार एरिया. सेकंड प्री मोटार एरिया. प्री मोटार area. You can see here. This premotor area controls involuntary movements of muscles. इथं voluntary movements आहेत ऐच्छिक, इथं involuntary movements आहेत अनैच्छिक. म्हणजे कोणते असतील तर बॉडीमध्ये असलेले जे आपले विसरल ऑर्गन्स आहेत स्मूथ मसल्सनी बनलेले, स्टमक, इंटेस्टाइन, ब्लड वेसल्स, हार्ट वगैरे जे काही जेवढे मसल्स आहेत इनव्हॉलंटरी मसल्स आहेत त्यांची हालचाल, त्यांची मुवमेंट म्हणजे कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्सेशन कंट्रोल करण्याचं काम या प्री मोटार एरियाकडे आहे. आणि ती प्री मोटार एरिया इथं आपण फिगरमध्ये दाखवलेली आहे फ्रंटल लोबमध्ये. नेक्स्ट इज असोसिएशन एरिया. Association area. This association area controls coordination between sensation and movement. Coordination between sensation and movement. म्हणजे काय बरं तर असोसिएशन म्हणजे सेन्सेशन आणि मुवमेंट घडणं, या दोघांमधला जो कोऑर्डिनेशन आहे, समन्वय,
तो साधण्याचं काम ही एरिया करते. म्हणजे उदाहरणार्थ आपण पाहिलेलं आहे की समजा ही पिन आहे, पिन टोचतीये, टोचले की हात बाजूला जातोय, बरोबर. म्हणजे सेन्सेशन होत आहे आणि सेन्सेशन झाल्यानंतर त्याच्यावरती योग्य ती कार्यवाही केली जाते. त्या कार्यवाहीला असोसिएट केलं जातं ते सेन्सरी इम्पल्स म्हणून, सेन्सरी परसेप्शन म्हणून, बरोबर. आणि त्या समन्वयाचं काम या असोसिएशन एरियाकडे दिलेलं आहे, म्हणून त्याला आपण म्हणले कोऑर्डिनेशन बिटवीन सेन्सेशन अँड मुवमेंट. Then fourth is motor speech area or Broca's area. Broca's or motor speech area. You can see here. This is Broca's area or motor speech area. This area translates thoughts into speech. Translate thoughts into speech. That means controls movement of lips, then tongue and vocal cords. म्हणजे ही जी ब्रोकास एरिया आहे फ्रंटल लोबवरती दिसणारी, तिला मोटार स्पीच एरिया म्हणायचं, कारण ती आपल्या मनामध्ये आलेले जे विचार आहेत ते विचार स्पीच मध्ये कन्वर्ट करते, ऍक्च्युअली लँग्वेजमध्ये, शब्दांमध्ये, आवाजामध्ये. मग त्यासाठी आपल्याला काय करावं लागतं, तर जिभेची हालचाल करावी लागते, ओठांची हालचाल व्हावी लागते, त्याचबरोबरीनं स्वरयंत्र जे आहे त्या स्वरयंत्रातून स्वर म्हणजे साऊंड निघला पाहिजे, लँग्वेज कशी फॉर्म झाली पाहिजे. त्यात सगळ्यांचं कोऑर्डिनेशन, लिप, टंग आणि व्होकल कॉर्ड यांची मुवमेंटची कोऑर्डिनेशन करून आपले विचार समोर प्रत्यक्षात मांडणं म्हणजे बोलणं थोडक्यात. त्या सगळ्या ऍक्टिव्हिटीज कंट्रोल करायचं काम या एरियाकडे दिलेले आहे. नाव आहे ब्रोकास एरिया. सायंटिस्ट ब्रोकास यांनी ते शोधून काढल्या म्हणून नाव दिलेलं आहे ब्रोकास एरिया. नेक्स्ट, आता इथे आपले चारही फ्रंटल लोबचे एरियाज पाहून झाल्या. हा फ्रंटल लोब आहे, मोटार, प्री मोटार, असोसिएशन, ब्रोकास. मोटार ही व्हॉलंटरी मसलच्या मुवमेंट कंट्रोल करते, प्री मोटार ही इनव्हॉलंटरी मसलच्या मुवमेंट कंट्रोल करते, असोसिएशन मात्र सेन्सेशन आणि मुवमेंट मध्ये कोऑर्डिनेशन आणते, आणि ब्रोकास मात्र थॉटचं कन्व्हर्शन स्पीच मध्ये करते. आणि त्या थॉटचं स्पीच मध्ये कन्व्हर्शन करण्यासाठी लागणारी जी ओठांची, जिभेची आणि स्वरयंत्राची हालचाल आहे ती कंट्रोल करते. असा इथे आपला पहिला पार्ट संपला, तो म्हणजे फ्रंटल लोब. आता दुसऱ्या भागाकडे जाऊ आपण, आणि तो म्हणजे परायटल लोब. Now this parietal lobe shows sensory area. This sensory area is so aesthetic. It is for so aesthetic sensation. So aesthetic sensation. That means the somaesthetic sensations are for pressure, temperature, pain, then taste, etc. So this is
the test area present in this parietal lobe. आले लक्षात? फक्त अजून एक सांगायचं राहून गेलं मगाशी. ह्या चार ज्या आहेत मोटार, प्रीमोटार, असोसिएशन आणि ब्रोकाज याच्या जोडीनं अदर एरिया पण सेरेब्रम वरती म्हणजे फ्रंटल लोब वरती असतात आणि त्या म्हणजे इंटेलिजन्स, विल पॉवर, मेमरी, पर्सनॅलिटी, एक्सप्रेशन ऑफ इमोशन्स. खूप महत्त्वाचं आहे ते. म्हणजे मोटार, प्रीमोटार, असोसिएशन, ब्रोकाज याच्या जोडीनं अदर एरिया पण आहेत. फिगरमध्ये न दाखवणं आपल्या लक्षात आलं नाही. मग त्या अदर एरिया खूप महत्त्वाच्या आहेत. त्या म्हणजे इंटेलिजन्स, मेमरी, पर्सनॅलिटी, एक्सप्रेशन ऑफ इमोशन्स वगैरे. तेही लक्षात ठेवा. ओके. आणि मग पुढे जा. परायटल लोब. परायटल लोब हा सेन्सरी एरिया दाखवतो. सोमॅस्थेटिक सेन्सरी एरिया दाखवतो. त्याच्यामध्ये प्रेशर, टेम्परेचर, पेन, टेस्ट एक्सेट्रा अशी फंक्शन्स आपण कंट्रोल करतो. The next, see temporal lobe. Now this temporal lobe again controls sensory area, or it possesses sensory area, and this sensory area is for smell, hearing, that means auditory, as well as speech and emotions. फ्रंटल लोबच्या जोडीनं फ्रंटल लोबवरती इमोशन्सच्या एक्सप्रेशन्स कंट्रोल करणारे सेंटर्स आहेत. त्याच्या जोडीनं त्या टेम्पोरल लोबमध्ये सुद्धा ती आहे. सेन्सरी आहे. स्मेल म्हणजे ऑल्फॅक्टरी, हिअरिंग म्हणजे ऑडिटरी. इथे दिसतंय तुम्हाला ऑडिटरी. हा टेम्पोरल लोब आहे. ह्या टेम्पोरल लोबमध्ये ऑडिटरी एरिया असते फॉर हिअरिंग आणि जोडीला स्पीच आणि इमोशन्स पण तो कंट्रोल करतो. देन लास्ट ऑक्सिपिटल लोब. ना ऑक्सिपिटल लोब सेन्सरी एरिया present on the occipital lobe and it is for sense of vision only. इथे दिसतंय आपल्याला व्हिज्युअल एरिया प्रेझेंट ऑन दिस ऑक्सिपिटल लोब. आलं लक्षात? फक्त व्हिजनसाठी परसेप्शन जे असते त्याचं अनालिसिस जे असतं ते या ऑक्सिपिटल लोब मधल्या व्हिज्युअल एरियामध्ये घडतं. क्लियर? आणि the last contact between parietal, temporal and occipital lobe. म्हणजे प्युअरली parietal किंवा टेम्पोरल किंवा ऑक्सिपिटल लोबवरती नसून ती ह्या तीन लोबच्या कॉम्बिनेशन मध्ये म्हणजे कसं घेता येईल आपल्याला इथे घेता येईल. हा समजा फ्रंटल लोब आहे, हा समजा परायटल लोब आहे, हा समजा टेम्पोरल लोब आहे, हा समजा ऑक्सिपिटल लोब आहे. तर इथे या एरिया कॉन्टॅक्ट बिटवीन ऑल दिस 3-4 lobes वर्निक एरिया इज प्रेझेंट. Vernix area is present. This vernix area is also known as intelligence area. This area help in understanding spoken and written words. Understanding spoken and written words. आलं लक्षामध्ये? तर अशी ही ब्रोकाज एरिया मगाशी सांगितलेली इथली आणि वर्निक्स एरिया इथली. या दोन एरियाज
अत्यंत महत्त्वाचा एरिया आहे. दोन सायंटिस्टची नावं आहेत आणि त्या दोन्ही सायंटिस्टच्या नावाचा वापर आपण त्या एरियासाठी केलेला आहे. आणि ह्या वर्निक्स एरियाचं फंक्शन हेल्प इन अंडरस्टँडिंग स्पोकन आणि रिटन वर्ड्स. म्हणजे मी जे काही बोलते आहे आता ते तुम्ही ऐकता आहात आणि तुम्हाला ते समजतंय की मी काय म्हणते. फ्रंटल लोब, परायटल लोब, टेम्पोरल लोब, ऑक्सिपिटल लोब हा शब्द मी उच्चारला, तुमच्या ब्रेनपर्यंत गेला आणि तुम्हाला कळतंय की हे ब्रेनचे म्हणजे सेरेब्रमचे वेगवेगळे लोब्स आहेत. शिवाय मी बोर्डवर लिहिते पण आहे, तेही तुमच्या लक्षात येत आहे की हे परायटलचं स्पेलिंग आहे, हे टेम्पोरलचं स्पेलिंग आहे, हे ऑक्सिपिटलचं स्पेलिंग आहे. आणि अशा रीतीनं मी बोललेलं आणि लिहिलेलं हे तुमच्या ब्रेनमध्ये ॲनालाइज होऊन तुम्हाला समजतंय की हे जे काही चालू आहे लर्निंग प्रोसेस ती सेरेब्रम विषयीची आहे. सेरेब्रमच्या फंक्शनल एरियाज आपण शिकत आहोत. फंक्शनल एरियाच्या फंक्शन्स वेगवेगळ्या आपण शिकत आहोत. तर ते जे ॲनालिसिस करायचं काम आहे हे या वर्निक्स एरियाला आहे. म्हणून तिला इंटेलिजन्स पण एरिया म्हणायचं. काय म्हणायचं? इंटेलिजन्स एरिया. लक्षात? अशा पाचही प्रकार फंक्शनल एरियाचे पूर्ण शिकून झाले. पुन्हा एकदा रिव्हिजन. फ्रंटल लोबवरती मोटार, प्रीमोटार, असोसिएशन, ब्रोकाज आणि अदर. मोटार व्हॉलंटरी, प्रीमोटार इनव्हॉलंटरी, असोसिएशन हे कोऑर्डिनेशन बिटवीन सेन्सरी आणि मुवमेंट्स, ब्रोकाज फॉर स्पीच, ट्रान्सलेट थॉट्स इनटू स्पीच, लिप, टंग आणि वोकल कॉर्डची मुवमेंट कंट्रोल करणं. आणि अदर एरियामध्ये येतात इंटेलिजन्स, मेमरी, त्याच्यानंतर इमोशन्स, एक्सप्रेशन्स, इमोशन्स, पर्सनॅलिटी, हे सगळं या फ्रंटल लोबवरती अवलंबून असतं. दुसरा पहिला पण परायटल लोब. परायटल लोबमध्ये सेन्सरी सोमॅस्थेटिक एरियाज आहेत. प्रेशर, टेम्परेचर, पेन, टेस्ट एक्सेट्रा. इथं पाहिलं आपण परायटलमध्ये ही टेस्ट एरिया. तिसरा पहिला पण टेम्पोरल, तोही सेन्सरीच आहे. तो ऑडिटरी एरिया पाहतो. स्मेल, हिअरिंग, ऑडिटरी, स्पीच आणि इमोशन. चौथा पाहिला आपण ऑक्सिपिटल, तोही सेन्सरीच आहे. तो मात्र फक्त सेन्स ऑफ विजन, व्हिज्युअल एरिया असते, फक्त व्हिज्युअल एरिया. आणि शेवटी आपण पाहिलं की कॉन्टॅक्ट बिटवीन परायटल, टेम्पोरल आणि ऑक्सिपिटलमध्ये वर्निक एरिया असते. ही वर्निक एरिया मात्र इंटेलिजन्स एरिया म्हणतात. ती इंटेलिजन्स एरिया आपल्याला स्पोकन आणि रिटन वर्ड्सचं अंडरस्टँडिंग घडवून देण्यासाठी मदत करते. आणि ती फिगरमध्ये आपण इथे दाखवली. ही ब्रोकाज एरिया आहे, ही वर्निक्स एरिया आहे. त्या फिगरवरूनही क्वेश्चन्स असतात. ते क्वेश्चन्स तुम्हाला करता आले पाहिजे. ओके. तर इथं आपण मॉर्फोलॉजी पूर्ण केली आणि फंक्शनही पूर्ण केले. नेक्स्ट क्लिपमध्ये आपण